हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानस संसिद्धिं परमां गताः. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील आणि क्रमांकाने 14वा 15वा असे 2 श्लोक आज सेवेकरता घेतलेले आहे. या श्लोकावर काही बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या धामण गावामध्ये या वर्षी जो अखंड हरिनाम सप्ताह आपण साजरा करत आहोत, या सप्ताहाला या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे हे जे वर्ष आहे ते सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि म्हणूनच या मंडळींनी सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्या कारणाने तो भव्य प्रमाणामध्ये सप्ताह साजरा आपल्या गावाकडून व्हावा म्हणून हे मोठं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन पाहिल्यानंतर तर मला ना असं वाटतं या मंडळींनी झोकून देऊनच कार्यक्रम केलाय, आपला आत्मा ओतूनच केलाय. आणि असं आहे, कार्यक्रम करायचा आहे तर अशा पद्धतीने जर केला ना तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन आहे बघा. तसं तर या गावामध्ये परमार्थाचं उभं पीक आहे. कोणत्याही गोष्टीची उणीव या गावामध्ये नाही. कारण माणसं जी आहेत ना, मला असं वाटतं पैशाने भक्कम आहे. यांच्याजवळ त्या बाबतीतही कोणत्याही तऱ्हेची कमतरता नाही. हे आमच्यासारख्याला बोलवणं काही सोपं आहे का? अरे एक बुवा पोसणं म्हणजे एक हत्ती पोसणं आहे. हा, आणि त्या बुवाला वाट लावायचं म्हणजे साधारण बाब नाही. पण ही मंडळी इतक्या वर्षापासून ही अखंड हरिनाम सप्ताहाची साधना करतात ना, त्यांनी याबद्दलचा कधी विचार केला नाही. आणि म्हणून आजपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह केला ना, आणि तो सप्ताह जो यांनी केला, श्री हरिभक्तीपरायण परमप्रेमी गुरुस्थानी असणारे जोग महाराज भज्जी मठाचे अध्यक्ष माधव बाबा घुले यांच्या मार्गदर्शनाने बाबा म्हणतील ती पूर्वदशा. आणि म्हणून या गावामध्ये मंदिर असो का अखंड हरिनाम सप्ताह असो, बाबांच्या मार्गदर्शनाशिवाय नाही. आणि बाबांचं मार्गदर्शन असल्यामुळे या गावामध्ये सुंदर अशा प्रकारचं मंदिर या मंडळींनी झोकून देऊन बांधलेलं आहे. अरे मंदिरात गेलं, मूर्तीकडे पाहिलं की असं वाटतं प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याकडे आपण पाहतो. हे मूर्ती देखील मंदिरामध्ये कशा असाव्यात, त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपलं हृदय पावन कसं होईल या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला कळतं.
बरं का. आणि हे बाबांच्या मार्गदर्शनाने, बाबांना कसंही मार्गदर्शन आवडत नाही. ओंडलीमध्ये लोकांनी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली, बाबा नाराज झाले आणि बाबा नाराज होऊन त्याच ठिकाणी बोलले, अशी मूर्ती असते का? अशी मंदिरात मूर्ती, हे हनुमंतरायाची मूर्ती, हे ज्या मूर्ती आहेत ना, हनुमंतरायाची मूर्ती अशी पाहिजे की पाहिल्यानंतरच माणसाचं मन वेधून घेणारी पाहिजे. गदा केवढी, नाही तो हनुमंतराय मोठे आणि गदा एवढी, हे आकर्षक अशा प्रकारची मूर्ती नाही. पण या ठिकाणी आपण मंदिरात गेलो, कोणत्याही मंदिरामध्ये आणि ते मूर्तीमध्ये आपल्याला उणीव दिसत नाही. पांडुरंगाची असो, रुक्मिणी मातेची असो, गणरायाची असो, रामरायाची, सीता, अरे ह्या ज्या साऱ्या मूर्ती आहेत ना, मंदिरात गेलं की नास्तिक माणूस आहे, त्या मूर्ती पाहिल्याबरोबर त्याचं मन, अंतःकरण देखील दुरावल्याशिवाय राहत नाही. असं वातावरण या ठिकाणी आज आपल्याला मंदिराच्या बाबतीत दिसतंय. याला मार्गदर्शन आमच्या बाबांचे. म्हणजे मी कशा करता सांगतो, या गावातला कार्यक्रम बाबांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही तऱ्हेचा पारच पडू शकत नाही. म्हणून सप्ताचं नियोजन देखील आहे. मार्गदर्शन जे आहे ते बाबांचं मार्गदर्शन आहे. आणि बाबांच्या वचनावर, बाबांच्यावर तुमची पूर्ण श्रद्धा असल्यामुळे, हे बाबा जसं म्हणतील, 50वा सुवर्ण महोत्सव साजरा करायचा आहे ना, मग बाबा म्हणतील त्याप्रमाणे सारं नियोजन आहे. मला तर या मंदिराकडे हे मंडपाकडे पाहिल्यानंतर मला इथं धामणगावात नाही, मला स्वर्गातच वाटतं. हे सामान्य बाब नाही. म्हणजे असं नियोजन तुम्ही मंडळीने केलंय, बाबांच्यावर पूर्ण श्रद्धा असल्या कारणाने. बरं, सारीच मंडळी नव्ह, मी काही नसतो बाळासाहेबाचं नाव घेऊ शकत नाही, नंदू पाटलाचं नाही, हे नंदू आपले यशवंत, हे अरे हे पुढं आहेत. पण प्रत्येक गावातल्या मंडळींनी आपली जी शक्ती ती पणाला लावली. कोणत्याही बाबतीमध्ये आपल्या गावच्या सप्ताहातून उणे पण दिसू नये ही अंतःकरणामध्ये खात्री असल्यामुळे सुंदर अशा प्रकारचं हे आयोजन या ठिकाणी. मला तर हे मंडपन, हे आयोजन पाहिल्यानंतर असं वाटतं, हे दररोजच्या तारखा आपण उगीच घेतल्या, नुसतं इथं बसून राहिलं तरी परमार्थाचा आनंद मिळाला असता. काय नियोजन आहे. असा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला, तुमच्या अंतःकरणामध्ये देखील स्वच्छ भावना आहे की या माध्यमातून गावातील लहान थोर मंडळींना थोर महात्म्यांचं ऐकायला मिळावं आणि नास्तिक असतील ते देखील आस्तिक बनावे, हे तुमच्या अंतःकरणामध्ये उदात्त भावना आहे. म्हणून बरं का, असा कार्यक्रम करायचा आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावात असं वातावरण झालं पाहिजे, याच्याकरता देखील मोठ्या अंतःकरणाची माणसं पाहिजे. संकोचित अंतःकरणाच्या माणसाकडून असं कार्य नाही. काही माणसं इतकी संकोचित बनलेत बघा, त्यांच्याच त्या संकोचितपणाची कीव करावी वाटते. एका गावात गेलो, म्हणजे तसंच दुसऱ्या गावात जाण्याचा प्रसंग नेहमीच येतो, पण ज्या गावात गेलो ना, आमचा जो मुक्काम होता ज्या बंगल्यामध्ये, तो बंगला जो होता ना 5 कोटीचा बंगला होता. किती? तुम्हाला वाईट वाटतंय काय? वाईट वाटायचं काय कारण आहे? 5 कोटीचा बंगला होता. आणि कोणत्याही गावात गेलं की लोकांची अशी प्रांजळ भावना असते की महाराज जरा थकून आलेला आहे, प्रवासात मध्ये गरम झालेला आहे, त्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे, म्हणून अशा बंगल्यात व्यवस्था करून 50,000चा पलंग, त्याच्यावर 70,000ची गादी, पंखा, कूलर, प्रवासातला बुवा तिथे गेला की थंडच झाला पाहिजे, गार पडला पाहिजे, फक्त गार पडून उठला पाहिजे.
नाही तो तसाच गार पडला तर अवघड होईल. म्हणून अशा प्रकारची भावना असल्यामुळे आमची व्यवस्था तिथं होती. व्यवस्था तिथं होती. पण जेवणाची व्यवस्था त्याच ठिकाणी माझ्याबरोबर 5 जण होते, म्हणजे मी धरून. त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्या बंगल्याचा मालक आहे ना, त्यांनी आम्हाला विचारलं, तुमच्यापैकी जेवणारे किती? मी म्हटलं मला उपवास आहे, हे जेवणारे. असं म्हटल्याबरोबर त्या बंगल्याच्या मालकाने आपल्या नोकराला जवळ बोलवलं, सांगितलं या चौघांना जेवण आहे आणि ती जेवणाची आपली तयारी आहे, फक्त यांना उपवास आहे, तर तू काय कर, दुकानात जा आणि 1 छटाक शेंगदाणे आणि अर्धा छटाक गुळ आण. हे किती कोटीचा बंगला होता? 5 कोटीचा बंगला होता. आणि तो बंगल्याचा मालक म्हणतो यांना उपवास आहे तर 1 छटाक शेंगदाणे आण आणि अर्धा छटाक गुळ आण. का बरं? किलोभर शेंगदाणे आणि अर्धा किलो गुळ आण असं म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं का? खायचंय तेवढं मी खाल्लं असतं आणि राहिलेलं त्यालाच झालं असतं ना. पण एवढ्या मोठ्या बंगल्याचा मालक खरा, पण किती संकोचित बंगला. म्हणजे मी कशा करता सांगतो, अरे मोठं कार्य करायचे आणि या मोठ्या कार्यातून आपल्याला साऱ्या मंडळीचं भलं झालं पाहिजे, म्हणून त्या करणाऱ्या माणसाची देखील अंतःकरण बरीच पाहिजे, संकोचित नको. कार्यक्रमाच्या माध्यमातून अरे विशाल ज्यांचं अंतःकरण नाही, संकोचित अंतःकरण आहे, त्यांच्याकडून असं कार्य होतं काय? होत नाही. आम्हाला जर आमच्या गावाकडे करायचं म्हटलं तर दत्ता महाराज असं नाही करता येत, कारण आमच्या गावाकडची लोक अशी संकुचित आहेत. मला वाटतं मलाही या सप्ताहाचं नियोजन पाहिलं की मलाही वाटतंय असा कार्यक्रम आपल्या गावाकडे करावा, पण मला असा कार्यक्रम करायचं म्हटलं तर तुम्हाला घेऊन जावं लागेल. पण नंदू पाटील बाळासाहेब येताल का? तुम्ही येणार आणि असाच करणार का? आणि जर गावकऱ्यांनी पैसे नाही दिले तर तुम्ही पदर भरणार? अंतःकरण मोठं आहे, अरे तिथं येऊन मोठंच करणार अशी तुमची अंतःकरणात इच्छा आहे. हे मोठी ती मोठीच माणसं. अशा प्रकारचे हे मोठं काम करण्याचं यांचा जो उद्देश आहे तो एकच उद्देश आहे. आपल्या गावामध्ये या ठिकाणी या माध्यमातून एक नास्तिक मंडळीने त्यांनी देखील या कार्यक्रमाकडे आकर्षित व्हावं आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, ही तुमच्या अंतःकरणामध्ये उदात्त भावना असल्यामुळे बाबांच्या मार्गदर्शनानुसार हे सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहात. तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी. तसं तर या गावामध्ये आम्ही बाबांच्या मुळे, पांडुरंग महाराजांच्या मुळे प्रवेश केलाय ना, केव्हापासून सुरुवात केली, या गावात येण्यास सुरुवात केली ज्या वेळेला हे यशवंत भाऊ त्यांचे जे भाऊ आहेत ना, ते स्वतंत्र तेवढेच ते भाऊच सप्ताह करायचे आणि त्यामध्ये बाबांचं आणि पांडुरंगांचं कीर्तन असायचं. त्या वेळेपासून या गावात मी येतो आणि जे गावात शिरलोय आता बाहेर निघायला तयारच नाही बघा. आता तुम्ही जरी मला सोडायचा प्रयत्न केला तरी मी तुमचं माझं जिव्हाळा जमल्यामुळं मी तुम्हाला सोडू शकत नाही बघा. असा आपला संबंध आहे. आणि कोणत्याही गावामध्ये माणसाला जावं वाटतं काय? नाही जावं वाटत. तशी माणसं असतील त्याच गावामध्ये माणसाला जावं वाटतं. काही गावातलं वातावरण असं असतं बघा. आम्ही सप्ताहाच्या काळात जरी गेलो ना, त्या मंडपात गेलं की वाटतं मशागतच आलो. माणसं जातात त्या ठिकाणी सामसूम, कोणी तिथं नाही, कोणी आमचा आदर आतिथ्य करायला तयार नाही. अरे अशा गावात जाऊनही माणसाला बरं समाधान वाटत नाही. पण हे गाव जे आहे ना, धामणगाव, इतकं आमच्या महाराज मंडळीच्या तर इतकं प्रेमाचं गाव आहे. या गावातली अनेक अशा प्रकारची मंडळी आमची वाट पाहत असताना जसं देवाची वाट पाहतो तसं माणसं आमची वाट पाहतात.
प्रवासातून निघालं की महाराज म्हणतात, तुम्ही प्रवासाला सुरुवात केली की नाही, कुठपर्यंत आलाय, तुम्हाला कुठे न्यायला येऊ, कोणत्याही बाबतीची कमतरता नाही. असं हे एकदम जिव्हाळ्याचं गाव आहे, पारमार्थिक आईचं वातावरण या गावात आहे. अट्टास करण्याची गरज नाही बरं का. मी दुसऱ्या शब्दात बोलू, अरे हे गाव म्हणजे सुग्राम आहे, सुग्राम. काही गावं असतात सुग्राम नाही, कुग्राम. आणि असे कुग्राम जर असेल ना, अरे त्या गावात राहणं म्हणजे आपल्या शरीराला अग्नी वाचून जाळून घेणं. हे 6 वस्तू आहेत, अरे त्या अग्नी वाचून आपल्या शरीराला जाळणारे आहेत बघा. कोणत्या कोणत्या 6? कुग्राम वासहा, कुलहीन सेवा, कुभोजनम, क्रोधमुखीच भार्या, पुत्रश्च मूर्खो, विधवाच कन्या, विनाग्निनाशट प्रधानती कायम. हे जे आहेत ना, आपल्या शरीराला अग्नी वाचून जाळणारे. आणि त्यात पहिला नंबर जर कोणाचा असेल तो कोणाचा? कुग्रामवासहा. वाईट गावामध्ये वस्ती करणं, वाईट गावामध्ये राहणं, अग्नी वाचून शरीराला जाळणं आहे बघा. दत्ता महाराज तुमचा जन्मच या गावात झालाय. नित्य वास्तव्याला या गावात आहे तुम्हाला या गावातल्या मंडळींनी सन्मानाने आजपर्यंत जगवलं ना, तुमचा कोणत्याही दृष्टीने अवमान केला नाही ना, म्हणून तुम्हाला सन्मानाने लोक जगवतात. म्हणून या गावामध्ये तुमचा जन्म जरी झाला असला तरी तुम्हाला गाव सोडून कुठं जाऊ वाटत नाही. बरीचशी आमच्यासारखी महाराज मंडळी जन्मगाव सोडून दिले ना आळंदीत राहतात, कारण गावातल्या लोकांनी त्यांना तसं जगवलं नाही. तुम्ही म्हणाल त्यांची नावं सांगाल का? नावं सांगण्यात माझं ही प्रवचनाची वेळ निघून जाईल, नाही सांगत. अरे काय उपयोग आहे? गावामध्ये परस्परावर प्रेम करणारी माणसं पाहिजे, हे परस्पराचा जिव्हाळा पाहिजे, परस्पराचा मान सन्मान राखणारी माणसं पाहिजे. अरे परमार्थ करून ताटातुटी करत जर असाल तर काय त्या परमार्थाला किंमत आहे? तुम्हाला जुळवाजुळवी करता आली पाहिजे. तोडातोडी, अरे तोडातोडी करण्यास काय पुरुषार्थ आहे? जोडाजोडी करण्यात पुरुषार्थ. म्हणून तुम्ही मंडळी, अरे पारमार्थिक बळ तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये एवढं वाढवलंय. कुणी जरी गावामध्ये पुढाकार करत असला, कोणत्याही बाबतीतला, मंदिरातला म्हणा किंवा सप्ताहातला म्हणा, त्याला तुम्ही पाठबळ देता, बरोबर. आणि म्हणून अजिबात तुमच्या अंतःकरणामध्ये असा भेदभाव नाही की तो कारभार करतोय, आपल्याला तिथं कारभार करण्याकरता आपल्याकडे देत नाही, असं तुमच्या अंतःकरणामध्ये बिलकुल वाटत नाही. आणि म्हणून सारी मंडळी एका दिलाने काम करतात, म्हणून एवढं मोठं काम तुमच्या गावात आहे की नाही. म्हणूनच या गावाला मी सुग्राम म्हणतो, कुग्राम नाही. आयतं राहिलं की बाकी काही करायची गरज नाही, राहिलं की परमार्थ सुरू आहे बघा. आणि कुग्राम जर असेल, कुग्रामामध्ये राहणं म्हणजे शरीराला जाळून घेणे. कुग्राम वासहा, कुलहीन सेवा, कुलहीनाची सेवा करणं, हे अग्नी वाचून शरीराला जाळणे. कुग्रामवासहा कुलहीन सेवा, कुभोजनम, कुभोजन करणं, वाईट भोजन करणं, अग्नी वाचून शरीराला जाळून घेणे बघा. कुभोजनम, क्रोधमुखीच भार्या. आणि भार्या जर क्रोधमुखी असेल, कधी जर आपण घरात गेलो की तिच्या कपाळावर आठ्या जर असतील, भयानक नजरेने पाहत असतील, तर ती जी भार्या आहे ना, क्रोधमुखी, अग्नी वाचून शरीराला जाळणारी. अग्नी वाचून, तुम्ही दिवसभर थकून भागून घरी गेला, तुमच्या कुटुंबाचा घरात गेल्यानंतर चेहरा पाहिला, स्वभाव पाहिला की तुमचा दिवसभराचा थकवा घरी गेल्यानंतर नाहीसा झाला पाहिजे. नाही तर घरी फिरून गेला आणि घरी गेलं की
तुम्हाला उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलं की असं वाटतं कामा नाही की आता लगेच उंबऱ्याच्या बाहेर निघावं आणि परत येऊच नाही. असं जर होत असेल तर काही उपयोग नाही. घरात गेलं, कुटुंबाकडे पाहिलं की आपलं कुटुंब सीतामाता वाटली पाहिजे. हां, एवढंच नाही, मंदोदरी वाटली पाहिजे, दमयंती वाटली पाहिजे. असं आपल्या कुटुंबाच्या ठिकाणी तुमचा जिव्हाळा पाहिजे, तुमच्या कुटुंबाचा तुमच्यावर जिव्हाळा पाहिजे. मी सांगत असताना तुम्हाला बरं वाटतंय ना? हां, आणि ज्या अर्थी तुम्ही मला होकार देताय त्या अर्थी तुमच्या घरचं प्रकरण देखील चांगल्या पद्धतीचं चाललं. दोघात भांडणं तर नाही ना होत? हां, भांडणं होत नाही ना? नाही तर थोडं कारण झालं की 4-4 महिने बोलणंच बंद, अजन्माची जोडीदार आणि बोलणंच बंद. अरे काय करायचं या दाम्पत्य जीवनाला? मग असं जर कुटुंबाकडे काही घरामध्ये गेलं की नाही, पहिलं लग्न झालं की काय अनुभव येतात बघा. पहिलं लग्न झालं, घरात कुटुंब आलं की पहिल्यांदा ते कुटुंब कसं असतं? चंद्रमुखी. पहिल्यांदा चंद्रमुखी. आणि काही दिवस, 1-2 वर्ष गेले की मग चंद्रमुखी नाही. एखादं मूल झालं की मग कुटुंबाचा चेहरा म्हणजे सूर्यमुखी. हां, जरा ताप निर्माण होतो, सूर्याचा ताप होतो ना, सूर्यमुखी. आणि पुढं हां, ज्वालामुखी. हां, एकदम घरात गेलं आणि थोडं बोलायचं म्हटलं की भडकाच बघा. हां, मग पुढं जे कुटुंब पहिल्यांदा ना, अरे पती पत्नी प्रेमाने बोलतात. नंतर काही दिवस गेल्यानंतर त्या पती पत्नी बोलायला लागली की काय होतं? पती पत्नी बोलायला लागले. पती एक आहे, पहिल्यांदा गेलं की दोघं प्रेमाने बोलतात. काही दिवस गेले की ती पत्नी बोलते आणि हा ऐकतो. कोण? हा नंदी बैल. त्याला ऐकण्याशिवाय पर्यायच नाही. काय सांगेल ते कुटुंबाचं ऐकतो. असे काही दिवसांनी वेळ येते आणि नंतर असा प्रसंग येतो, हे दोघं घरात बोलतात आणि त्या दोघांचं बोलणं शेजारी ऐकतात. म्हणजे भांडणच. हां, अरे काय त्या दाम्पत्य जीवनाला किंमत आहे? काही किंमत नाही. म्हणून एक घरामध्ये कुटुंब जे पाहिजे ना, ते कसं पाहिजे? हां, शांत स्वभावाचं पाहिजे. त्या कुटुंबाच्या बोलण्यामध्ये मृदूपणा पाहिजे. रसाळ अशा प्रकारचं बोलणं कुटुंबाचं पाहिजे. कसं बोलणं पाहिजे कुटुंबाचं? कसा स्वभाव पाहिजे? सीतामातेसारखा. अरे सीता काय अनंत गुणाचे पैलू तिच्या ठिकाणी होते. सीता मोठ्याने बोलत नव्हती बोलत. शांत स्वभाव होता. अलीकडच्या महिला जर खालच्या बाळीला बोलायला लागल्या तर ते बोलणं वरच्या आळीला, वरच्या अंगाने रे असा कसा ताणून बोलतात. काय अशा बोलण्याचा उपयोग आहे? माणसं, स्त्रिया, माता भगिनीने आदर्श जर कोणाचा घ्यायचा असेल तर सीता मातेचा घ्यावा. सीता मंजूळ बोलत होती, शांत स्वभावाची होती. रामायणामध्ये प्रभू रामराय रागवलेले आपल्याला अनेक वेळा पाहायला सापडतात, पण सीता मातेला राग आला अशी उदाहरणं नाहीत. म्हणजे माता भगिनीने प्रपंच करत असताना घरामध्ये कशा तऱ्हेने वाटचाल करावी हे सीतेपासून शिकावं, सीतामातेपासून शिकावं. मी कशा करता सांगतोय? घरामध्ये स्त्री सुजान पाहिजे, शांत पाहिजे. नाहीतर कडक जर स्त्री असेल तर ती कडक स्त्री म्हणजे आपल्या शरीराला अग्नी वाचून जाळणारी. क्रोधमुखीच्या भार्या, तिच्याकडे पाहिलं की वाटतं सिंहणच आहे का नको, जाबडा पसरूनच. काय उपयोग आहे? क्रोधमुखीच्या भार्या. आणि अशी जर असेल तर ती आपल्या शरीराला अग्नी वाचून जायचं. खूप आपल्या क्रोधमुखीच्या भार्या. पुत्रस्य मूर्खो, मूर्ख पुत्र. बरं का, घरामध्ये मूर्ख जर पुत्र असेल ना, आपल्या मनाविरुद्ध वागणारा, तो मुलगा अग्नी वाचून आपल्या शरीराला जाळतो. म्हणून काही घरामध्ये
बापाच्या विरोधात जे मुलं आहेत ना त्यांच्याकडे पाहून बाप कष्टीच बघ. बदाम खा का काही खा ते ताजेच होत नाहीत, हे लुकडेच का, कारण घरात वातावरण तसंही नाही. सारखं मुलाचं जे दुःख आहे, मुलगा प्रतिकूल वागतो, आपल्या आज्ञेत राहत नाही, त्याच्याकरता त्या बापाचं शरीर सारखं जळतं बघ. सारखं जळतं. पुत्रस्य मूर्खो, विधवाचे कन्या आणि घरामध्ये विधवा कन्या, हे जे सहा आहेत ना हे आग्नी वाचून शरीराला जाळणारे. मी कशाकरता एवढं बोललो? तुमच्या गावाचं वर्णन करायचं म्हटलं तर तुमचं गाव याच्यात बसत नाही. हे तुमचं गाव जे आहे ना सुग्राम आहे, सुग्राम आहे. रामदास बुवा, तुम्हाला इथं तुमचा जन्म झालाय, तुमच्या गावचा अभिमान तुम्हाला वाटतोय ना? नंदू पाटील कसं उदास होतं, आता आळंदीलाच निघून जाऊ असं नाही ना वाटत? नाही तर हिमालयातच जाऊ असं नाही ना वाटत? नाही, तुम्हाला ज्या अर्थी तसं वाटत नाही त्या अर्थी तुम्हाला या गावात राहण्याचं समाधान आहे, आणि म्हणूनच हे गाव सुग्राम आहे. आणि म्हणून हे सुग्राम असल्या कारणाने या गावामध्ये एक परमार्थाचे जे वातावरण आहे, आयतंय, साऱ्याला परमार्थ करण्याचा उल्हास आहे, भावुकतेने परमार्थ करतात. आणि म्हणून या मंडळींनी आपल्या गावचा स्वाभिमान म्हणून 50 वर्ष आपल्या गावच्या सप्ताहाला झालं ना, मग तो सप्ताह थाटातच व्हावा म्हणून हे आयोजन केलंय. मी श्लोकावर बोलायचं सोडून मोकळंच बोलतोय बरं का, अजून मला श्लोकावर बोलायचं. पण मला ना इथं आलं तुमच्याकडं पाहिलं की माझं अंतकरण मला मोकळं करावं वाटलं, आणि म्हणून मी मोकळ्या मनाने तुमच्याशी चर्चा केली, हे बोललो. अशा गावामध्ये हे सारं वातावरण आज हे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी हे हिमालयाच्या तोडीची ही वारकरी संप्रदायातली मंडळी आज आपल्या गावात येत आहेत. अरे त्यांचं पाऊल आपल्या गावाला लागते, आणि त्या पावलामुळे आपलं गाव जे आहे ना पुण्य पावन अशा प्रकारचं बनतं. असं स्वच्छ अशा प्रकारचं गावातला हे वातावरण आहे. सारा भावुक समाज आहे. आणि 50 वर्ष साधना केल्यामुळे या गावामध्ये काही अनिष्ट प्रथा आहेत त्या राहिल्याच नाहीत. या गावात दारू पिणारी माणसं आहेत का? तिकडून मला साऱ्यांची मान असं करतात. ही तुमच्या जमेची बाजू आहे बघा. गावामध्ये एकही दारुड्या नाही दारुड्या. अरे 50 वर्षाची साधना होऊन गावात दारू कशी राहील? म्हणजे दारू पिणारी माणसं नाहीत, मांस खाणारी माणसं नाहीत, भजन कीर्तनावर प्रेम करणारी मंडळी, साधू संतांवर प्रेम करणारी मंडळी, बाबावर तर यांचं नितांत प्रेम आहे, निष्ठा आहे त्यांची. अरे यांनी आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने काय जर जतन केलं असेल तर निष्ठा जतन केली, निष्ठा. आणि अशी निष्ठा जतन केल्यामुळे आपल्याला गावातलं वातावरण असं पुण्य पावन दिसतंय. आज या गावामध्ये 50 वर्षाचा हा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतोय. आणि त्या असा साजरा करत असताना या भव्य अशा दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्यासारख्याला देखील तुम्ही सेवा दिली, हे तुमचं विशाल अंतकरण. नाही तर या व्यासपीठावर आणि मी आणि बसायच्या लायकीच आहे का? नाही ना, नाही. अरे परंतु एक आहे, माणसं बडी कुठं असतात? लहानाला मोठं समजतात ना, ती माणसं मोठी असतात. लहानाला मोठी समजतात. मी एवढा मान मान्यता आणि एवढ्या थाटात मला तुम्ही बोलून या जागेवर मला ज्या अर्थी बसवलंय त्या अर्थी मी मोठा नाही, तुमचं अंतकरण मोठे अंतकरण. मोठा छोट्याला मोठा समजतो तो मोठा. नाही तर काय माणसं मोठं जरी मोठा असला तरी त्याला त्याचे पाय ओढून ते छोटा कसा करेल, आणि त्याला पाय ओढून त्याला बाजूला करतात. अरे ती माणसं मोठी नसतात. मोठी माणसं
त्यांचं अंतःकरणच बडं असतं, व्यापक असतं, संकोचित अंतःकरण नाही. आणि म्हणून हे सारे तुमच्या बाबतीतले हे जे आहे ना गुण, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमार्थ करून उतरवलेत आणि त्या गुणावर तुम्ही जगताय. तुमचा परमार्थ त्या पद्धतीने चाललाय, दिखाऊ नाही, असली परमार्थ चाललाय. आणि याच्यात आम्हाला आनंद आहे, प्रसन्न आहे. असं आपलं गाव. आणि या गावामध्ये असा भव्य दिव्य कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमामध्ये आज 3ऱ्या दिवसाची सेवा प्रवचनाची ही माझ्याकडे आलेली. प्रवचनाकरता जो श्लोक घेतलेला आहे तो आपल्या समोर मी म्हणून दाखवला. मोठा गोड असा श्लोक आहे. तो जो श्लोक आहे तो 8व्या अध्यायातील आणि क्रमांकाने 14वा श्लोक आज सेवेकरता घेतलेला आहे. आता हा जो श्लोक घेतलेला आहे ना, या श्लोकाचा संदर्भ, या श्लोकाचं महत्व आणि या श्लोकावर काही बोलण्यापूर्वी या श्लोकाचा सरळ अर्थ आपल्याला मी सांगतो बरं का. जसाच्या तसा परमात्मा अर्जुनाला पुढे करून म्हणतात, हे पार्थ. पार्थाची अर्जुनाची जी नावं आहेत ना, त्या नावापैकी पार्थ एक अर्जुनाचं नाव आहे. आणि मग परमात्मा म्हणतात, हे पार्थ. बरं का, मी प्रवचन करता करता तो श्लोक काढून ठेवला होता ना, मी तुमच्याकडे पाहताना सांगत असताना वारा आला आणि ती पान गेली एकीकडे आणि ते श्लोक राहिला. आता मला ते पाहावं लागेल ना थोडं बहुत, कुठं गेला ती. जाऊ दे, आता सापड नाही अवघड आहे, चष्मा राहिला तिकडे, पण श्लोक तर तुमच्या पाठ आहे. हा, हे 8व्या अध्यायातील आणि क्रमांकाने 14वा असा श्लोक तो घेतलाय. परमात्मा अर्जुनाला पुढे करून म्हणतात, हे पार्थ, हे अर्जुना, यहा म्हणजे जो, अनन्य चित्ताने, अनन्य चेता हा म्हणजे अनन्य चित्ताने युक्त होऊन, सततम म्हणजे पहिल्यांदा, नित्य म्हणजे रोज रोज प्रतिदिवशी, निरंतर म्हणजे सतत, माम स्मरती म्हणजे माझं स्मरण करतो, तस्य नित्ययुक्तस्य योगिनः अहम सुलभ. अशा शांत चित्त योग्याला मी सुलभ आहे, म्हणजे मला सुलभ त्याला होतो, म्हणजे मला त्याची प्राप्ती होती. असा या श्लोकाचा थोडक्यात असा सरळ अर्थ आहे. आता या श्लोकावर आपल्याला सेवा करायची, तर पहिल्यांदा या श्लोकाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. अरे कोणताही वक्ता या ठिकाणी प्रवचनाकरता बसला, त्याने जर ओवी घेतली असेल तर काय म्हणतो, ही ओवी अतिशय महत्त्वाची. आणि श्लोक जर घेतला असला तर काय म्हणतो, हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. तसं नियमानुसार मी आता प्रवचनाकरता बसलो, मलाही म्हणावं वाटतंय, हा जो सेवेकरता घेतलेला श्लोक आहे ना, तो अति महत्त्वाचा आहे. पण माझ्या म्हणण्याला काय किंमत आहे? तो श्लोक खरंच मी म्हणतो म्हणून महत्त्वाचा नाही, खरंच महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा? तर या श्लोकामध्ये परमात्म्याने अर्जुनाला पुढे करून संपूर्ण निष्ठावान भक्ताला आश्वासन म्हणजे पाठिंबा दिलेला आहे. बोलतात अर्जुनाशी परमात्मा, पण बोलणं जरी अर्जुनाशी असलं तरी अर्जुनापुरतंच मर्यादित आहे का बोलणं? हा बोलणं अर्जुनाशी, पण सांगणं आश्वासन संपूर्ण निष्ठावान भक्ताला. व्यवहारामध्ये असं असतं ना, बोलणं एकाशी पण सांगणं दुसऱ्यालाच, सांगणं दुसऱ्यालाच. फार पूर्वीच्या कालचा दृष्टांत सांगतो. किती पूर्वीच्या कालचा तो दृष्टांत तुम्हाला जर सांगू लागलं तर तुम्हाला समजणारच नाही. बाळासाहेब म्हणेल मग जुन्या कालचा ना, आम्ही काय आता काही नवीन आहे का? नाही, तुम्हाला समजेल, पण नव्या पिढीला तो दृष्टांत समजणार नाही. तितक्या जुन्या कालचा, की ज्या कालामध्ये पती पत्नी वडीलधाऱ्या माणसासमोर बोलतच नव्हते, त्या कालचा दृष्टांत सांगतो. दत्ता महाराज तुम्हाला समजेल ना. तुम्ही बहुतेक करून आता जुनेच होत चाललेले. अरे बोलत नव्हते. का बोलत नव्हते?
मान मर्यादा म्हणून बोलत नव्हती. हां, आजकाल मान मर्यादा राहिली नाही बघा, राहिली नाही. अरे पूर्वीच्या काळामध्ये कोणतंही व्यसन करायचं झालं तर घरामध्ये मुलगा आपल्या बापाच्या समोर करत नव्हता. विडी ओढायची, तंबाखू खायची, तर बापाच्या वडीलधाऱ्या माणसाच्या समोर विडी ओढायची नाही, तंबाखू खायची नाही. पण आता काल राहिलाय का तसा? अलीकडची मुलं, वडील जर बाजारला निघाली घोटीच्या, बाबा घोटीला निघाला का, मग माझ्याकरता एक गायछाप जर्दा आणा. म्हणजे बापाला गायछाप जर्दा आणा म्हणणारी मुलं आहेत. हां, काय मर्यादा आहे बोला ना. आता बापाने आपला जर मान सांभाळायचा असेल, तर मुलगा जर तंबाखू खात असेल तर आपला मान सांभाळण्याकरता बापाने काय केलं पाहिजे? तो तंबाखू खायला लागला की तिथून उठून जाणं हाच मान आहे, दुसरा मान नाही. अशा प्रकारची आज परिस्थिती हो. ह्या तरुणांना अलीकडे काय मान नाही, मर्यादा नाही, काही समजत नाही. हां, यांच्या याच्यामध्ये देव नाही, धर्म नाही, हां, आई नाही, वडील नाही, साधू नाही, संत नाही, आणि मग आमच्यासारखा बोत नाहीच नाही. हां, नाहीच नाही. अरे आई वडिलाला जे जुमानत नाही ते आम्हाला काय जुमानणार आहे बरं? पण आशांच्याही घरी गेलो की त्याचे आई वडील म्हणतात, महाराज याला काहीतरी सांगा ना. आता याला ठरण्याला काय सांगा? हां, ते बापाचं मानित नाही, बापाला बाप म्हणत नाही. आता तिथं आम्ही काय करणार? जो बापाशी बाप न म्हणे तो बुवाशी काय जाणे? त्या बुवाला जिवंत जाळणे ना, काही उपयोग नाही बघा. अरे त्यांना काही समजत नाही. या ठिकाणी आपण मर्यादेने वागलं पाहिजे. असं जर आपण या ठिकाणी बोललो, आईवडिलाचा अवमान होईल, वडीलधाऱ्या माणसाचा अवमान होईल. त्यांना कळत नाही. अशी अवस्था आहे. पूर्वीच्या काळामध्ये फार मोठी मान मर्यादा. शाळेमध्ये हे विद्यार्थी ती गुरुजनांचा मान राखीत होती. हां, एवढंच नाही, घरामध्ये पत्नी आपल्या मालकाचा मान राखत होती. फार घरामध्ये मान मर्यादेचं वातावरण होतं बघा. हे पती पत्नींना वडीलधाऱ्या माणसासमोर बोलतच नव्हते. त्यांचा सारा व्यवहार येतो नेत्रसंकेतावर चालायचा, बोलणं नाही. आणि यदा कदाचित बोलण्याचा प्रसंग आला तर पर्यायाने बोलायचं, प्रत्यक्ष बोलायचं नाही. हा जर जेव्हा बसलेला असला, आईजवळ बसलेली असली, ताटातील भात संपला तो काय म्हणतो? आई भात संपला. मग आई जवळ बसलेली उठून वाढते का? नाही. आई भात संपला म्हटल्याबरोबर आई वाढत नाही, त्या ठिकाणी कुटुंब वाढतं. म्हणजे बोलणं कोणाशी? बोलणं आईशी, पण सांगणं आईला आहे का? अरे सांगणं कुटुंबाला आहे. हे भात संपला, कुटुंब वाढतं. भाकरी संपली, आई नाही ओढत, कुटुंब वाढतं. म्हणजे इतका मर्यादेचा काल होता. बोलत नव्हते. एखाद्या वेळेस पाहुणे आले, घरामध्ये कोणी नाही, पाहुण्यांना चहा करायला सांगायचा आहे. मग पाहुण्यांना बैठकीत आसन टाकता टाकता मोठ्याने तो आवाज करतो आणि काय म्हणतो? बाळू 5 कप चहा कर. कोणाला म्हणतो? बाळूला. हे बाळू किती महिन्याचा? 3 महिन्याचा, पाळण्यात. आणि हा म्हणतो बाळू 5 कप चहा कर. आता हे बोलतोय बाळूशी, पण सांगणं बाळूला आहे का? बाळूला सांगणं नाही. बाळूशी बोलणं जरी असलं तरी सांगणं मात्र कुटुंबाला आहे. कारण मर्यादेचा काल होता. मी कशा करता हे मध्ये सांगतो, अरे तसं परमात्मा प्रत्यक्षात बोलतात अर्जुनाशी, पण बोलत जरी असली अर्जुनाशी, अर्जुनालाच फक्त सांगणं आहे का? अर्जुनालाच सांगणं नाही, तर हे आश्वासन आहे ते अर्जुनाला पुढे करून संपूर्ण निष्ठावान भक्ताला आश्वासन आहे. संपूर्ण निष्ठावान भक्ताला. म्हणून बोलणं अर्जुनाशी, पण आश्वासन मात्र संपूर्ण निष्ठावान भक्ताला. आणि खरे बरं का, पारमार्थिक माणसाला आश्वासनाची गरजच आहे. गरजच आहे का? अरे परमार्थामध्ये आपण पाऊल टाकला का त्या पारमार्थिक माणसाची लोक टिंगल करतात, त्याला नावं ठेवतात.
त्याची थट्टा करतात. बरोबर आहे ना? तुम्हाला असं वाटतं काय आम्ही गावात आल्यानंतर आपण महाराजांच्या पुढं जातो, त्यांचं दर्शन घेतो, त्यांना आग्रहाने घरी नेऊन दूध घेता का सरबत प्याता का हे आपण म्हणतो. तसं प्रवासात काय आम्हाला सरबत घ्या असे म्हणणारी माणसं भेटतात काय? अरे नको ती सोंग. ज्यांच्या शेजारी जन्मात कधी बसण्याचा योग नाही त्यांच्या शेजारी बसायचा योग येतो. अरे ते काही लई चांगले असतात काय? आमचं लक्ष एसटीकडे असतं आणि त्यांचं लक्ष आमच्याकडे असतं. आम्हाला वाटतं ही एसटी मिळाली तरच आपल्याला धामणगावचं कीर्तन सापडतंय. आमचं लक्ष एसटीकडून त्यांचं लक्ष आमच्याकडं. ते तेवढ्या याच्यात म्हणतं कस काय बुवा कुणीकडे निघाला काही त्याच्याशी बोलण्याची आमची इच्छा नसते. पण हे मध्येच मुंगसासारखं तोंड घालतं आणि कस काय बुवा कुणीकडे निघाला. मग कीर्तनाला कोणत्या गावात? धामण गावात. मग कीर्तन आज तुमचं? हो कीर्तन. मग कीर्तनाचे पैसे तुम्हाला लोक किती देतात? अरे कशाला चौकशी करतो? देणं नाही घेणं नाही. मग ते दिलेले पैसे तुम्ही काय करता? माहिती चौकशी हो नाही. त्याच्या ठिकाणी शक्ती खर्च करावी लागते. म्हणजे अरे त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की कीर्तन सोडून दिलेली बरी. सारेच माणसं सन्मान करणारी नसतात, टिंगल टवाळी करणारी असतात. बरं मानणारी माणसं जे ज्यांना काय हे नाही ना ती बी आमचा वापर काही काही कुणीकडची कुणीकडे करतात. सारेच चांगला वापर करत नाही. एका गावात 11च्या सुमाराला गेलो. 11ची वेळ म्हणजे जेवणाची वेळ. त्या गावच्या पाटलाने पाहिलं आणि त्याला वाटलं की बुवा 11ला आपल्या गावात आलेत, कीर्तन कुठं असेल ते असेल, पण गावात आलेत ना. मग त्यांनी धावतच ते आले आणि माझ्या हातातली पिशवी घेतली आणि सांगितलं महाराज 11ची वेळ म्हणजे जेवणाची वेळ आहे. मग आता तुम्ही आलाय ना, तुमचं संध्याकाळी कुठं कीर्तन असेल तिथं जा, पण जेवण आता करा. आणि म्हणून त्याने मला सन्मानाने घरी नेलं. माझी पिशवी खुंटीला अडकवली, बसायला आसन दिलं, सुनेला स्वयंपाक करायला सांगितला. अशा अवस्थेमध्ये ती सून स्वयंपाक करू लागली, पण तिचं पोरग तिला स्वयंपाकच करून द्यायला. मग ती स्वयंपाक करता करता काय म्हणायची, हे गप बसतो की नाही, नाही तर ते बघ बुवा आलाय. म्हणलं वेळेव आलाय, ते बघ बुवा आलाय. आता ते असं म्हटलं काही पोरग राहतंय. ती म्हणते हे बघ गप बसतो की नाही, नाही तर त्या बुवानी जुळली आणली. मग जुळी ग्रंथ वागवायला आणली, काहीची पोरं वागवायला आणली. अरे काही वापर आमचा. बरं का, एका ठिकाणी मी गेलो, एक माणूस पळतच आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं. डोकं पायावर ठेवलं पण असं वाकडी नजरेने असा पाहायचा. म्हणलं हा कोणीकडे पाहतोय? दर्शन माझं घेतोय आणि पाहतोय तिकडं. तर तिकडं त्याची मंडळी आणि त्या मंडळीजवळ त्याचं पोरगं होतं आणि त्या पोराला काहीतरी ही पाजित होती आणि ते पोरगं काही पित नव्हतं. आणि म्हणून ते दर्शन घेण्याचा बहाणा करून ते माझ्या पाया पडायला आलं आणि तिकडून ती मंडळी म्हणायचे ते बघ तू घेतो का नाही, नाही ते बघ बाबा. माझा त्याला बोकाडीचा वापर. ते बघ बाबा तू जर नाही हे घेतलं तर बुवा पोरं खातो बरं का. आता आम्ही चपातीन भात खातो का पोरं खातो? पण हिने वापर केला ना आमचा असला. अरे आमचा वापर चांगला, सारीच मंडळी चांगला करतील अशातला भाग नाही. आम्हाला अनुभव आलेला आहे. सारी माणसं सन्मानाने नाही. आम्हाला असे नमुने बरं का ऐकाय आलेले देखील. आम्ही सांगत असताना थोडं काय झालं का नाही, डोकंच खाजवतील, डोक्यातली टोपीच काढतील, खरं खरं डोकंच. आमचं सारं जे एकत्रित आमचं जे चिंतन चाललेलं आहे ना, आणि त्याच्या क्रियेकडे पाहिलं की आमचं सारं विस्कळून जातं बघा. आणि नेमकी अशी, तुम्हाला नाही म्हणत आम्ही, नाही तर म्हणतील बोने आमचंच केलं सुरू, तसं नाही. पण अरे सारी माणसं सारखी नसतात. अशा प्रकारची सारी माणसं सन्मानाने जगवणारी नसतात. लोक परमार्थात पाऊल टाकल्याबरोबर टिंगलटवाळी करतात, निंदा करतात. अरे हे बाकीचे करतात हे सोडून द्या. जन्मदाते आई वडील देखील त्या पारमार्थिक माणसाला बरं म्हणत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने हे पारमार्थिक माणूस आहे ना आवडता नसतोच.
एका घरी गेलो, ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांना म्हणलं, बाबा तुम्हाला मुलं किती? म्हणला 3 आहेत. पहिला मुलगा काय करतो? म्हणला कारखान्यात कामाला जातो, त्याला महिन्याला 50,000 रुपये मिळतात. बाबा त्याचं चांगलं आहे, तो चांगला मुलगा आहे. दुसरा शिक्षक आहे, त्यालाही चांगला पगार आहे. आणि म्हणला तिसरा तुमच्यासारखाच बोंबलत फिरतोय. म्हणजे आम्ही बोंबलत फिरतोय. हां, आणि बाबा त्याला आम्ही मेलं म्हणून सोडून दिले. काय म्हणतात? मेलं म्हणून सोडून दिले. म्हणलं काय करतो? उठतो की मंदिरात जातो, हरिपाठच म्हणतो, तुळशीला पाणीच घालतो. म्हणजे जो तुळशीला पाणी घालतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, त्याला म्हणतो तो आमचं, त्याला मेलं म्हणून सोडून दिलं. म्हणजे पारमार्थिक माणसाला घरातली माणसं तरी वागणूक चांगली देतात का? नाही देत. त्या पारमार्थिकाला असं वाटतं सारं सोडून आपण परमार्थ करायला लागलोय. हां, परमार्थ करायला लागलोय. बरं, परमार्थ करायला लागलो, अहो तुळशीला पाणी आपण घालू लागलो, गळ्यामध्ये टाळ घेऊन हरिपाठात नाचायला लागलो, दृष्टफल काय? दृष्टफल पदार्थ पडले दिसत नाही. उलट पाऊल टाकला की नावं ठेवायला. आणि त्याला असं वाटतं सारं सोडून आपण परमार्थाला लागलो, आपल्या घरातली माणसं आपल्याला नावं ठेवतात, त्यांच्या दृष्टीने आपण नावडत असतो. आणि असं आहे बरं का, देवाचा भक्त देवालाच आवडतो. देवाचा भक्त तो देवाशीच गोड, आणि काशी चाड नाही त्याची, कवनाचा सोयरा नव्हेच सांगाती, अवघी हाती अंतराला, निष्काम वेळे म्हणती बापुडे. त्याला चांगलं म्हणत नाही, वेड म्हणतात. आशे राणी वनी भलते ठाई, प्रातस्नान करी विभूती चर्चन, देखोनी आजन निंदा करी, तुळशी कंठी तुळशी माळा, बैसोने निराळा, आणि म्हणती या चांडाळा काय जाय. असं वर्णन केलं. शिव्या देती आई बाप भाऊ, घरातली आई बाप भाऊ त्याला शिव्या देतात, त्याला बरं म्हणत नाहीत. आणि इतर लोकही त्याला बरं म्हणत नाहीत. त्याला असं वाटतं सारं सोडून आपण परमार्थ करायला लागलो, पण लोक नावं ठेवतात. आणि दुसरी गोष्ट, परमार्थ पथावरून वाटचाल करत असताना आतील कामक्रोधादी विकार आहेत ना, त्या साधकाला परमार्थपातून च्युत करण्याचा प्रयत्न करतात. बरं का, आपली वेळ समाप्त झाली. मग आता हे सारं सोडून देतो. तुम्ही म्हणाला तर तुम्ही सोडून द्या का, काय करा, पण पुढचे कार्यक्रम आहेत, तुमचं लय एवढं महत्वाचं नाही, मग मी सोडून देतो. म्हणजे याचा अर्थ हा श्लोक आहे ना, या श्लोकामध्ये परमात्म्याने आपल्या भक्ताला आश्वासन दिल्यामुळे हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. आणि असा आता संदर्भंती ना पुढे सांगू. 7व्या अध्यायातून या अध्यायाची निर्मिती झालेली. 7वा अध्याय जनक आहे आणि 8वा अध्याय जैन. अशा प्रकारची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये परमात्म्याने 7व्या अध्यायाच्या शेवटी 7 विषय परमात्म्याला सांगितले, पण अर्जुनाचं म्हणावं असं लक्ष नसल्यामुळे कानावरून शब्द गेले, परंतु त्याचा स्पष्ट उलगडा झाला नाही. म्हणून अर्जुनाने विचार केला, आपल्याला 7 विषय परमात्म्याने सांगितले, जरा मरण मोक्षाय मामाश्रिते तंदी, पण स्पष्ट उलगडा झाला नाही. परमात्मा काहीतरी ब्रह्म म्हणत होते. अर्जुनाने विचार केला, त्याचा स्पष्ट आपल्याला उलगडा झाला पाहिजे. म्हणून तेच प्रश्न अर्जुनाने पुन्हा 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारले. त्या 7 प्रश्नाच्या उत्तराकरता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकापासून सुरुवात केली. आणि शेवटी अंतकालाच्या वेळेला परमात्म्याचं माझं नामस्मरण करत जो देह सोडतो त्याला माझी प्राप्ती होती, मात्र संशया नसती, हे सांगितलं. पण एवढ्यावर उत्तर थांबवलं नाही. अंतकाळाच्या वेळेला नामस्मरण करायचं, पण कसं करायचं? उत्तरेला तोंड करायचं, नासाग्र दृष्टी ठेवायची, ओम या अक्षराचं स्मरण करत करत देह सोडायचा. आणि असं जर केलं ना तर तस्याहम सुलभ पार्थ, त्याला मी सुलभ आहे, असं या श्लोकात सांगितलं. पण त्याच्याकरता भक्त कसा पाहिजे? त्याच्याकरता भक्त असा पाहिजे, अंतकाळाच्या वेळेला नाम मुखात येणं अवघड आहे, ही शंका आली. म्हणून परमात्म्याने अर्जुनाचं अंतकरण जाणलं, अंतकरणात ओळखलं आणि सांगितलं, अर्जुना याबद्दल तू शंका अंतकरणात येऊ नको. अरे ज्याने माझी जन्मभर सेवा केली ना, अंतकाळाच्या वेळेला मी त्याची सेवा करतो आणि त्याच्याकरता सुलभ होतो. पण तो भक्त कसा पाहिजे?
तर या श्लोकामध्ये सांग, अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशिव तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. तो अनन्य पाहिजे, त्यांनी सतत रोज रोज प्रतिदिवशी नामस्मरण केलं पाहिजे. नित्य नित्य म्हणजे रोज रोज पाहिजे, आणि सतत म्हणजे निरंतर. असं जर केलं तर परमात्मा छातीवर हात ठेवून सांगतात त्याच्याकरता मी सुलभ आहे. तस्याहम सुलभ पार्थ, त्याच्याकरता मी सुलभ होतो. आणि सुलभ होऊन काय करतो? सुलभ होऊन सेवा करतो. सेवेत दोन प्रकार, मुख्य सेवा, गौसेवा. संसारातली कामं करणं गौसेवा आहे. अनेक भक्ताची संसारातली कामं परमात्म्याने केली ना, उंच नीच काही नेणे भगवंत, अनेक भक्ताची कामं केली ती गौसेवा आहे. आणि मुख्य सेवा म्हणजे अंतकाळाच्या वेळेला भक्ताचा बोध कायम ठेवून अंतकाळ नामस्मरणाने त्याचा अंतकाल गोड करणं, ही मुख्य सेवा आहे. आणि ती देखील सेवा भक्ताची करतो आणि सुलभ होतो. हेच या श्लोकामध्ये सांगितलंय. अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. माझं प्रवचन या ठिकाणी जे सुरुवातीला मी केलं तर घड्याळ पाहिलं तर मी ते प्रवचन 4:15ला सुरू केलं. आता किती वाजले? म्हणजे 1 तास झाला. आणि प्रवचनाचा 1च तास आहे. आणि जर जास्त झालं तर काय उलटे होतील काय? नाही काय कायला वाटतं आता ढेकर येतोय आता उलटतोय का काय? अरे तसं काय नाही. परमार्थातलं काय थोडं चालतं. प्रपंचात जरी प्रवचन संपलं ना तासल्या तास गप्पा चालतात, पण प्रवचनात ते 5 मिनिटं माणसाला सहन होत नाही. काय माणसं लगेच घड्याळ दाखवतात. हे स्वामी महाराजांचे हे जे कार्यक्रम होते ते 6-6 तासाचे होते, पण अशी माणसं नव्हती. आता माणसाची कॅपॅसिटी कमी झाली. कशामुळं? हे टी व्ही पाहून 5-5 मिनिटाच्या मालिका सारखा बदल पाहिजे ना, म्हणून त्यांना इतका धीरच धरवत नाही. अरे प्रवचनाचं हे जे ना 1 तास देखील माणसाला आता जड चाललेलं आहे. आता जो बुवा तासाचं प्रवचन अर्धा तासाच करील ना, तो त्याला 100 पैकी 100 मार्क. आणि जर पुढं गेला ना नापास, त्याला मार्कच नाही. म्हणून आता तासभर सेवा झाली नियमाप्रमाणे, याच्या पुढं मला सेवा करायची नाही. अशा पद्धतीने हा परमात्म्याच्या मुखातला हो जो श्लोक आहे तो श्लोक घेतला आणि त्या श्लोकावर माझ्या मायबोलीमध्ये मला जसं मोकळ्या मनाने बोलता येईल त्या पद्धतीने बोलो. ही सेवा झाली. वाकडी की नीट देव जाणे आणि देवतुल्य तुम्ही श्रोते जाणे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठाला ठाला ठालू 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 ठ. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.